गुजरातीतही अनिरुद्ध प्रभूंनी कटांगळ्या खाल्ल्या. भावेश प्रभूंच्या अंगात आली राखी सावंत. 30 वर्षाचं इराण वास्तव्य सोडून प्रभूजी बनले कृष्णाचे पुजारी. सर्वात आधी चैतन्य महाप्रभू जिथे जन्माला आले, आम्ही त्या मंदिराला भेट दिली. लिंबाच्या झाडाला जसं नीम का पेड़ सुद्धा म्हणतात आणि ह्याच झाडाखाली चैतन्य महाप्रभू यांचा जन्म झाला, म्हणून त्यांचं निमाय पंडित हे नावही प्रचलित होतं. हे दोन माझे क्रिटिक्स आहेत जे मला नेहमी सुधारत असतात. प्रेमी आहोत आम्ही. सुधारत असतात, मी तेच म्हणतोय. काय काय नो फोटो. सर प्लीज सर प्लीज मॅम सर Mahaprakash Leela is happening and all the devotees are behind. So there is a Janvi river on the back end side, and the way we sing na ki jaya jaya dakhine nitai chanda vame gadadhara. So in that way they have been sitting and Mahaprabhu is in his opulence place and they are worshipping Mahaprabhu, and Mahaprabhu is going to give benediction to all the devotees. This is left hand side. On the right hand side it is Khol Bhanga episode has happened. So they have broken the mridanga. So now they are going to show agitation and they are going to march past towards the Chand Qazi's place. So you can see they are all agitated, like not happy mood, angry. They are now going to do Sankirtan, Nagar Sankirtan towards Chand Qazi. So that is beautifully. मायापूरमधल्या सर्वच मंदिरांसारखं इथलं वातावरणसुद्धा मनाला शांत करणारं होतं आणि फळांनी सजलेली झाडं निसर्गाचं रूप अजूनच वाढवत होतं. आम्ही पोचलो ठाकूर मोरारी गुप्ता यांच्या मंदिराकडे, ज्यांना चैतन्य महाप्रभूंनी राम अवतारात दर्शन दिले होते. सगळीकडे फणसाचे झाडं आहेत. इथे फणसाचे झाडे खूपच फेमस आहेत आणि म्हटलं जातं की चैतन्य महाप्रभू ह्या ठिकाणी जन्मले हे याचं खूप मोठं प्रूफ आहे. फळांचे झाड आहेत, कोणी तोडून खाण्याचं बघत नाही. आंबेसुद्धा असेच लटकलेले होते मायापूरमध्ये. Ramachandra mama bandhu Ramachandra daya sindhu. आणि इथेही कृष्णाने आमच्यावर कृपा केली आणि आम्हाला प्रसाद रूपाने आंबे खायला मिळाले. ये क्या है लेके घूम रहा है? क्या है इसमें इतना? જેમાં ડ્રોન છે. ड्रोन काटता तो छो नहीं, બધો વજન મારા ગોઠણ ઉપર નાખો છો. Sorry Fuji, I'm taking on મારા ગોઠા છે. ગોઠ Sorry. Sorry. श्री रास मंडल जय जय राधा श्याम. श्री रास मंडल जय जय राधा श्याम.
जय जय रासलीला सर्व मनोरा. जय जय रासलीला जय मनोरा. आम्ही पोचलो श्री चैतन्य मठ. मायापूरमध्ये गौडे वैष्णवांसाठी हे सर्वात महत्त्वाचं मठ मानलं जातं. ह्या मठाच्या गाभाऱ्यात चैतन्य महाप्रभूंच्या आयुष्यातले विविध घटना या भिंतीवरती चित्रांकित केल्या होत्या आणि याच ठिकाणी आमचे मार्गदर्शक आणि गुरु उद्धवप्रिया प्रभू यांनी आम्हाला चैतन्य महाप्रभूंच्या आयुष्यातले कथा सांगितल्या. पुढे आम्ही पोचलो श्री कौर किशोरदास बाबाजी महाराज यांच्या समाधी मंदिराकडे. श्री श्री निलांबा चक्रवर्ती ज्या मूर्तीला पूजत असत त्या मंदिरात पोचलो. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मंदिरातले पुजारी हे एकेकाळी 30 वर्ष इराणमध्ये राहिलेले होते आणि तिथलं सगळं सोडून इथे या मंदिरातले पुजारी बनले होते. He said, "But how? I just finished. 60 seconds sloka, 4 things, good things, bad things. How did you know?" So he didn't tell you. Anyway, Chaitanya Mahaprabhu said, "I have some quality. I'll make it quick." या मंदिरातल्या या माताजी इतक्या कृपाळू होत्या की त्यांच्या हातातून दिलेला प्रसाद आणि आंबा अमृतुल्य गोड लागत होता. पुढे आपण पोचलो राजापूरच्या जगन्नाथ मंदिरात. मित्रांनो, एक गोष्ट दाखवतो तुम्हाला. इथे बघेल तिथे आंबे आहेत. हे आता आंब्याचं झाड, जस्ट आम्ही इथे टॉयलेटला आलो होतो आणि इथेच आंब्याचं झाड आहे. हे बघा, हे सगळे आंबे इथे लटकत आहेत. कोणी खात नाही आहे. हे बघा, इथे खाली पडलेले आहेत आणि इथले प्राणी खात आहेत, पण इथे आंबे लटकलेले आहेत आणि कोणी घाट नाही लावत. तिथे बघ, झुकता दिसतं एकदम आपल्याला. हां, आंबेच आंबे आहेत इथे. आमचं भाग्य म्हणून देवाला दाखवलेला भोग आम्हाला प्रसाद म्हणून. परत येऊन आम्ही इस्कॉनचं सर्वात मोठं मंदिर टेम्पल ऑफ वेदिक प्लॅनेटेरियम याची एक छोटीशी टूर केली.
पुढच्या भागात आपण भेटणार आहोत श्रीला प्रभुपाद यांना. तर पाहायला विसरू नका पुढचा भाग. आणि हा भाग आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मायापूर यात्रेतले हे सगळे व्हिडिओज तुम्हाला मायापूरच्या सगळ्या मंदिराचे दर्शन घडवतील आणि तुम्हाला घर बसल्याही हे सगळे मंदिर पाहायला मिळतील. तर पाहायला विसरू नका पुढचा एपिसोड. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.